आपण आज पाहणार आहोत रिलेशन बिटवीन वेंटॉप फॅक्टर अँड डिग्री ऑफ आयोनायझेशन. ते पाहण्यापूर्वी तुम्हाला थोडक्यात सांगेल मी वेंटॉप फॅक्टर काय असतं आणि डिग्री ऑफ आयोनायझेशन काय आहे. आता सिम्बॉल काय जर विचारलं आपल्याला तर वेंटॉप फॅक्टरचं सिम्बॉल आहे आय आणि डिग्री ऑफ आयोनायझेशन सिम्बॉल आहे अल्फा. ओके, यात रिलेशन काय ते आपल्याला शिकायचं. वेंटॉप फॅक्टर सुद्धा म्हणजे काय तुम्हाला एकदा सांगेल मी. आणि दुसरं म्हणजे ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मास तर माहितीच आहे आपल्याला. व्हॉट इज ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मास? व्हॉट इज मीन बाय ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मास? See, it is found that sometimes there is a association of molecule and sometimes there is a dissociation of molecules. Dissociation म्हणजे काय होतं? समजा सोडियम क्लोराईड आहे, पाण्यामध्ये डिसोसिएट झाला तर Na पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह आयन देतो. KNO3 आहे, पाण्यामध्ये टाकलं तर K पॉझिटिव्ह NO3 निगेटिव्ह आयन देतो. त्याला आपण काय म्हणतो? डिसोसिएशन म्हणतो. आणि असोसिएशन म्हणजे काय? असोसिएशन मध्ये कधी कधी काय होतं, समजा पाण्याच्या ऐवजी समजा आपण दुसरं एखादं सॉल्व्हंट घेतलं, उदाहरणार्थ समजा बेंझिन घेतलं, असं म्हणतात, आणि त्याच्यामध्ये बेंझिन घेतलं तर त्याच्यामध्ये काय होईल? समजा आपण काय घेतलं, ऍसिडिक ऍसिड घेतलं आणि बेंझिन मध्ये टाकलं, असं लक्षात येतं की त्या ठिकाणी दोन ऍसिडिक ऍसिडचे मॉलिक्यूल कंबाईन होतात, राईट? किंवा C6H5COOH बेन्झोइक ऍसिड आहे. इथं सुद्धा काय होतं? बेन्झोइक ऍसिडचे मॉलिक्यूल काय होतात? दोन मॉलिक्यूल एकत्र येतात. ठीक आहे. तर कधी कधी काय होतं? देयर इज अ डिसोसिएशन आणि कधी कधी असोसिएशन. आणि डिसोसिएशन किंवा असोसिएशन जे असतं मॉलिक्युलचं, याच्यामुळे काय होतं? याच्यामुळे जो आपल्याला एक्सपेक्टेड मॉलिक्युलर मास जो असायला पाहिजे तो वेगळा येतो आणि ऍक्च्युअल मॉलिक्युलर मास असतं ते वेगळं येतं. ओके, सो हेडिंग इथं लिहिलं मी ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मासेस. तर कशामुळे ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मासेस इज बिकॉज ऑफ dissociation of molecule or association of molecules. Such there is abnormal colligative properties also. Abnormal colligative properties. आणि ही गोष्ट सगळ्याच्या लक्षात आली असेल की colligative property आणि molecular mass these are inversely proportional with each other. आपण रिलेशन डिराइव्ह केलेले आहेत, वेगवेगळ्या colligative property आपण शिकलो. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर पाहिलं, इन्क्रीज इन बॉइलिंग पॉइंट, डिक्रीज इन फ्रीजिंग पॉइंट आणि ऑस्मॉटिक प्रेशर, राईट? या सगळ्या ठिकाणी काय झालं होतं? आपण जे एक्सप्रेशन मिळालं होतं आपल्याला, तर प्रत्येक एक्सप्रेशन मध्ये मोलार मास कुठं आलं होतं? डिनॉमिनेटरला आलं होतं. आणि मोलार मास डिनॉमिनेटरला आलं म्हणजेच त्याचा अर्थ काय व्हायला लागला? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी हे कसं आहे? इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द मोलार मास. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द मोलार मास. क्लिअर झालं? सगळ्या जे आपण चारही एक्सप्रेशन बघितले त्याच्यानुसार हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला. ओके, वेंटॉप फॅक्टर बद्दल सांगतो. वेंटॉप फॅक्टर. सो व्हॉट इज वेंटॉप फॅक्टर? वेंटॉप फॅक्टर इट इज इंडिकेटेड बाय आय. Ventoff factor it is indicated by I, and I is equal to colligative property of the electrolyte divided by colligative property of non-electrolyte. Right? आता इलेक्ट्रोलाइट कोणते तर नॉन इलेक्ट्रोलाइट कोणते? उदाहरण म्हणून सांगायचं तुम्हाला, शुगर, ग्लुकोज हे काय? नॉन इलेक्ट्रोलाइट. राईट? आणि इलेक्ट्रोलाइट कोणते? KCl, AlCl3,
K2SO4 हे इलेक्ट्रोलाइट आहे. ठीक आहे. तर आय कसं काढलेलं आहे, व्हॉट इज आय? आय इज द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट डिवाइडेड बाय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट ॲट सेम टेम्परेचर. आता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट ॲट द सेम टेम्परेचर यालाच आपण काय म्हणू शकतो? इट इज द थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. हे नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे तिथं काय व्हायला लागलं? आयोनाइज होत नाहीत, है ना, आयोनाइज होत नाही. त्या ठिकाणी काय आहे? त्या ठिकाणी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट याला आपण काय म्हणू शकतो? दॅट इज द थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आणि इलेक्ट्रोलाइट मध्ये ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे आय इज इक्वल टू व्हॉट? आय इज इक्वल टू ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिवाइड बाय थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग कोणत्याच कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज? व्हॉट आर द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज? एक आहे डीपी ऑब्झर्व्ड, डेल्टा पी थेरॉटिकल. व्हॉट इज डेल्टा पी? डेल्टा पी इज द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. Observed lowering of vapor pressure divided by theoretical lowering of vapor pressure. Right? That is I. ही एक प्रॉपर्टी लिहिली. बाकीच्या प्रॉपर्टी सुद्धा मी इथं लिहितो. दुसरी प्रॉपर्टी कोणती आहे? दुसरी प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे की इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट मध्ये आय कसं लिहिता येईल? इलिव्हेशन इन बॉइलिंग. इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट कशाने दाखवतो आपण? डेल्टा टी बी ने दाखवतो का नाही? डेल्टा टी बी इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. राइट? इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट ऑब्झर्व्ड डिवाइडेड बाय इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट थेरॉटिकल. तिसरी प्रॉपर्टी कोणती आहे? Decrease in freezing point. So delta TF, that is decrease in freezing point, observed divided by delta TF. T म्हणजे theoretical, OB म्हणजे observed. Decrease in freezing point observed divided by decrease in freezing point theoretical. चौथी कोणती प्रॉपर्टी आहे? ऑस्मोटिक प्रेशर. Osmotic pressure observed divided by osmotic pressure theoretical. Right? So pi observed by pi theoretical. Pi म्हणजे osmotic pressure. ठीक आहे. एक चारी प्रॉपर्टी मध्ये आपण लिहिलं की व्हॉट इज वेंट ऑफ फॅक्टर. वेंट ऑफ फॅक्टर इन केस ऑफ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इंक्रीज इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आणि ऑस्मोटिक प्रेशर. आणि या सगळ्या प्रॉपर्टी कशा आहेत? याच्या सगळ्या प्रॉपर्टी इंटर रिलेटेड आहेत. अँड ऑल दिस कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज दीज आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द मॉलिक्युलर मास. मग इथं काय लिहिता येईल? यम इथं उलट होईल. थेरॉटिकल डिवाइडेड बाय यम ऑब्झर्व्ड. सी द डिफरन्स. ऑस्मोटिक प्रेशर ऑब्झर्व्ड डिवाइडेड बाय ऑस्मोटिक प्रेशर थेरॉटिकल. आणि इथं मोलार मास थेरॉटिकल डिवाइडेड बाय मोलार मास ऑब्झर्व्ड. उलट कशामुळे झालं? कारण की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि मॉलिक्युलर मास इज आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ओके. सो दॅट्स ऑल अबाउट द वेंट ऑफ फॅक्टर. राईट? द मेन पॉइंट आपल्याला काय आज बघायचं आहे? आपल्याला बघायचं की व्हॉट इज द रिलेशन बिटवीन वेंट ऑफ फॅक्टर अँड Vent of factor and what? Alpha, degree of ionization. Degree of ionization. Huh? Okay. Relation between I and alpha, Vent of factor and degree of ionization. आता एक गृहीत धरू आपण, एक मॉलिक्यूल आहे, राईट? इट इज नॉन व्होलाटाईल. कोणतं मॉलिक्यूल धरायचं आपल्याला?
AXBY. Let's consider the molecule AXBY, that is the molecule of the solute. Right? हे AXBY हे आयोनाइज होतं. It will ionize. And what it will produce? कोणते आयन प्रोड्यूस होतील याच्यापासून प्रोड्यूस होतील आपल्याला X molecules of A याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज प्लस Y molecules of B याच्यावर चार्ज कोणता आहे निगेटिव्ह. ओके, कोणता घेतला मॉलिक्यूल AXBY. हा एक मॉलिक्यूल आहे. हा मॉलिक्यूल आयोनाइज झाला कोणते आयन तयार व्हायला लागले X molecules of A प्लस Y molecules of B. इट्स राईट. आता या ठिकाणी आपण असं लिहू शकतो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन कसं होतं त्याला म्हणतो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. 100 आयनिक इक्विलिब्रियम म्हटलं हे लक्षात असायला पाहिजे तुम्हाला. आयनिक इक्विलिब्रियममध्ये अशा प्रकारचं आपण लिहिलं होतं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, नंतर लिहिलं होतं कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम. त्याच पद्धतीचं इथं लिहितो मी. सो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन समजा याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती 1. राईट. सपोज मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन काय केलेलं आपण, हा जो सोल्यूट आहे हा सोल्यूट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केला आणि हा सोल्यूट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर ते जे सोल्युशन तयार झालं त्याची मोलॅरिटी किती आहे, मोलॅरिटी इज 1. इथं आपण गृहीत धरायला लागलो. राईट. वी हॅव टेकन 1 मोलार सोल्युशन म्हणजे 1 mole of solute is dissolved in 1 kg of solvent. Right? Okay. तर काय येते इथं मी 100. नाव म्हणजे हे सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन तेवढंच राहील, अजून आयोनाइज झालं नाही म्हणून हे 0 आणि हे पण 0. आता इक्विलिब्रियमला काय झालं, इक्विलिब्रियमला हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर आयोनाइज, अल्फा मॉलिक्युल्स आर आयोनाइज. तर इथं कसं लिहितो असतो आपण 1 मायनस, इथं लिहितो मी concentration at equilibrium. Concentration at equilibrium 1 minus alpha. इथं फक्त अल्फा लिहिलं आपण. इथं आता x असल्यामुळे x अल्फा. राईट. आणि इथं y अल्फा. ओके. 1 minus alpha, x alpha and y alpha. So total number of molecules after dissociation किती झाले मग, टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल आफ्टर डिसोसिएशन हे किती आणि हे किती, याची काही बेरीज करावं लागेल. इथं लिहितो मी टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल्स, moles, total number of moles after dissociation. या सगळ्याची बेरीज घ्यावं लागेल आपल्याला. या सगळ्याची बेरीज. चला हे लिहितो मी अगोदर x अल्फा प्लस y alpha x alpha y alpha प्लस हे राईट. बघा थोडं वरच्या साईडला लिहितो. टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल काय झालं बघा आता. टोटल नंबर दॅट इज इक्वल टू व्हॉट, x अल्फा प्लस y अल्फा. आणि याला कसं लिहिणार मी, मायनस अल्फा असं लिहितो मी. मायनस अल्फा प्लस 1. ठीक आहे ना. 1 कसं आहे प्लस आहे आणि अल्फा कसं आहे मायनस आहे. ओके. हे कशासाठी गेलं इथं मी, इथं मला अल्फा कॉमन काढायचं.
आता पहिल्या तिन्हीमध्ये अल्फा आहे, आपण अल्फा कॉमन काढू. अल्फा कॉमन काढलं तर काय होईल इथं? अल्फा जर कॉमन काढलं इथं एक्स प्लस वाय मायनस 1 ओके प्लस 1. ठीक आहे. आता या ठिकाणी एक्स प्लस वाय इज इक्वल टू एन घेऊ आपण. एक्स प्लस वाय इज इक्वल टू एन. मग काय झाले? दॅट इज इक्वल टू अल्फा एक्स प्लस वाय ची किंमत एन मायनस 1 प्लस 1. आता हे एन काय आहे? एक्स प्लस वाय काय आहे? व्हॉट इज एक्स प्लस वाय? आपण कोणता घेतला होता मॉलिक्यूल? ए एक्स प्लस बी वाय घेतलं होतं ना. ए किती तयार झाले? एक्स. बी किती तयार झाले? वाय. सो एक्स प्लस वाय म्हणजे काय? एक्स प्लस वाय म्हणजे टोटल नंबर ऑफ आयन्स which are produced by solute. Okay, x plus y means the total number of ions which are produced by the solute. Okay, so here हे काय झालं मग? हे झालं टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स आफ्टर डिसोसिएशन. टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल आफ्टर डिसोसिएशन. आफ्टर डिसोसिएशन म्हणजे काय झालं? इलेक्ट्रोलाइट बद्दल झालं. आणि नॉन इलेक्ट्रोलाइट मध्ये काय होतं? नॉन इलेक्ट्रोलाइट मध्ये मॉलिक्यूल डिसोसिएटच होत नाही. आणि नॉन इलेक्ट्रोलाइट मध्ये मॉलिक्यूल डिसोसिएट होत नाही म्हणजे टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल काय राहील? 1. ओके. इन केस ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल इज 1. आणि इन केस ऑफ इलेक्ट्रोलाइट द टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल आफ्टर डिसोसिएशन किती आलं? हे आलं. राईट. मग आय इज इक्वल टू काय? आय म्हणजे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ द इलेक्ट्रोलाइट डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. सो टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट किती आले? हे अल्फा इंटू एन मायनस 1 प्लस 1 भागिले हे झालं इलेक्ट्रोलाइटचं. आणि नॉन इलेक्ट्रोलाइटचं काय? 1. नॉन इलेक्ट्रोलाइट इट इज 1. बस. मग काय होईल? आता इक्वेशन बघा. आता हे एक आहे, इकडे घेऊ आपण आय मायनस 1 इज इक्वल टू व्हॉट? अल्फा ब्रॅकेट मध्ये एन मायनस 1. याच्यावरून मग काय व्हायला लागलं? अल्फा इज इक्वल टू काय येणार आहे? अल्फा इज इक्वल टू आय मायनस 1 हे गुणिले राहिल्यावर भागिले होईल एन मायनस 1. Is it clear? So that is the relation between degree of ionization and Van't-Hoff factor I. Okay. इधर लिहितो पुन्हा एकदा मी. अल्फा इज इक्वल टू I मायनस 1 डिवाइडेड बाय n मायनस 1. ठीक आहे. ते आपण रिलेशन डेराइव्ह केलं. त्याच्यामध्ये Van't-Hoff फॅक्टर आय आणि डिग्री ऑफ आयोनायझेशन अल्फा. ठीक आहे. आता इथे बघा सिम्बॉलचा अर्थ एकदा सांगतो मी. हे अल्फा इज द डिग्री ऑफ आयोनायझेशन, आय इज द Van't-Hoff फॅक्टर, एन व्हॉट इज एन? एन म्हणजे काय सांगितलं आपण? एन म्हणजे नंबर ऑफ आयन्स विच आर प्रोड्यूस. एन इज इक्वल टू एक्स प्लस वाय म्हणलं ना आपण. एन इज इक्वल टू एक्स प्लस वाय. ठीक आहे. नंबर ऑफ आयन्स विच आर प्रोड्यूस. समजा आपण NaCl घेतलं, एन ची किंमत काय होईल? For NaCl it will be 2. Okay, like that. So that is the relation between Van't-Hoff factor and degree of ionization.
Okay. Let's solve one problem so that the idea will be more clear to you. एक problem को सोडूया. You write down a problem. (0.01 mole aqueous formic acid first problem सोडूयात आपण. See the problem. 0.01 molar aqueous formic acid solution freeze at minus 0.021 degree centigrade. Calculate degree of dissociation. KF is equal to 1.86. KF is equal to 1.86 kg per mole. Let's solve problem. I will write the data. What is given? Formic acid is given. Molarity is given. So molarity of formic acid is 0.01 molar. काय सांगितले प्रॉब्लेम मध्ये? 0.01 molar formic acid solution freeze at temperature minus 0.021. You know what is freezing point of water? Freezing point of water किती आहे? 100 सॉरी 0 डिग्री सेंटीग्रेड. आणि हे जे सोल्युशन आहे कितीला फ्रीज झालं? इथले तुम्ही फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन कितीला फ्रीज झालं? प्रॉब्लेम मध्ये दिले कितीला फ्रीज झालं ते फ्रीज झालंय मायनस 0.021. फ्रीजिंग पॉइंट किती ना कमी झाला? जो काय फ्रीजिंग पॉइंट कमी झाला त्याला डेल्टा टी एफ म्हणायचं. म्हणजे झालं डेल्टा टी एफ. डेल्टा टी एफ किती आलं? 0.021. ओके. अजून प्रॉब्लेम मध्ये काय दिलं? केएफ ची किंमत दिली आहे. केएफ इज गिवन. सो केएफ इज इक्वल टू 1. मोलॅरिटी पण दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये आपल्याला. सो व्हॉट इज द मोलॅरिटी? मोलॅरिटी इज गिवन. दॅट इज 0.01. You know the delta TF, KF and M. You can calculate the I. So what is relation? Delta TF is equal to I into KF into molarity. Then I is equal to what? I is equal to delta TF divided by KF into M. So put the values into the formula. So I is equal to delta TF. The value is 0.021 divided by KF. KF is 1.86 multiplied by M. M is 0.01. You solve it. You will get the answer. It is 1.129. That is value of I. Vector factor we have calculated. Now once you calculate the Vector factor, you know the relation between degree of ionization and Vector factor. So the relation between degree of ionization and Vector factor is alpha is equal to I minus 1 divided by N minus 1. Here alpha is equal to value of I is 1.129 divided by 1 divided by N. What is N? N is the
नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ आयन विच आर प्रोड्यूस. या ठिकाणी आपल्याला फॉर्मिक ऍसिड दिलेलं आहे. फॉर्मिक ऍसिड म्हणजे फॉर्म्युला आहे HCOOH. HCOOH आयनाइज झाल्यावर कोणते आयन, दोन आयन द्यायला जाते. कोणते, एक HCO निगेटिव्ह आणि हायड्रोजन पॉझिटिव्ह. यांची किंमत काय झाली इथं, n इज इक्वल टू 2. ओके, सो इट इज 2 minus 1. Right? So that is alpha is equal to what? Alpha is equal to 1 minus 1 to 9 minus 1. म्हणजे काय झालं आहे 0.129. Okay, you know alpha is always less than 1. Right? अल्फा आपण कॅल्क्युलेट केलं. हेच आपल्याला पर्सेंटेज मध्ये सांगायचं असेल, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ अल्फा इन पर्सेंटेज. अल्फा इज इक्वल टू 12.9%. Okay, so in this way we can solve the problems based upon this equation alpha and I. Okay, so there are number of problems which are given. You practice to solve the problems. Okay, and practice definitely will make you perfect. Okay, so let's stop here today. All of you, I will request you that you see the channel, subscribe it, and if you want to share, you can share it to all. Okay, thank you.